नमस्कार मित्रांनो, मराठी वार्ता या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 भारतीय राज्यघटनेच्या कलम 83 नुसार लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेणे आवश्यक असते. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे 2024 दरम्यान पुढील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात होणार आहे. तर ते कोणत्या 5 टप्प्यात होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही मराठी वार्ता या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला टप्पा हा 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा मित्रांनो 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी येथे होणार आहे. त्यानंतरचा तिसरा टप्पा मित्रांनो 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले येथे होणार आहे. त्यानंतरचा चौथा टप्पा मित्रांनो 13 मे रोजी नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरोळ, अहमदनगर, शिर्डी, बीड या ठिकाणी होणार आहे. त्यानंतरचा पाचवा टप्पा मित्रांनो 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, अशा 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक 2024 होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.